पंढरपूरच्या विठुरायाची आज जी आहे ती वारकऱ्यांना लागून राहिलेली आहे आणि वारकरी यासाठी पायी दिंडीनं प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत। ह्या दिंड्या महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या आहेत, त्या आता मराठवाड्यात विशेषतः धाराशिव जिल्ह्यात दाखल होत आहेत। आपण जर पाठीमागं बघितलं तर 6 तारखेला खरी तर तशी एकादशी आहे आणि एकादशीचं जर बघितलं तर ह्या दिंड्या पंढरपूरकडे वाटचाल करताना दिसत आहेत। त्यात प्रामुख्यानं छोट्या मोठ्या दिंड्या ज्या आहेत त्या आता पंढरपूरच्या जवळपास पोहोचत आहेत। ही दिंड्याची लगबग जर बघितली तर खूप दिंड्या पूर्वीपासून निघाल्यात। बाबा कुठल्या गावाहून आला? परभणी। किती दिवसापूर्वी निघाला होता? 23 तारखेला 23 तारखेला निघाला होता। किती दिवस राहिले आता? अजून का 6 दिवस हां, तुम्ही कुठून आलात? तिथूनच चालवतो आम्ही, परभणीहून चालू सोन्ना या गावी खेड्यातून। परभणीहून आलात? हो परभणीहून। किती तारखेपर्यंत पोहोचायचं तुम्हाला? 5 तारखेपर्यंत। 5 तारखेपर्यंत हा पोहोचायचं। हा हां, बरं। किती तारखेला निघाला होता? 23 तारखेला सोमवारी सोमवारी निघाला। हा. किती मुक्काम झालेत? मुक्काम हे 7वा मुक्काम आहे। काय मिळतं नेमकं पंढरपूरला जाऊन? आता काय देवाची की लीला आहे नाही भेटायला, काय समजे वारकरी सांप्रदायिक निकाल परमार्थ करण्याकरता। हां, आत्मिक समाधान लागतं का? मनाला समाधान हां, एकदम समाधान लागतं? हा समाधान। सेवा आहे ना ते पांडुरंगाची। पांडुरंगाची सेवा आहे। हा. एकूण बघितलं तर मनात सेवेचा भाव असतो, आत्मिक समाधान लागल्याचं वारकरी सांगतायत। आणि हीच एकच दिंडी नाही तर अशा अनेक दिंड्या आहेत त्या पंढरपूरकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत। हे खरं तर मराठवाडा हे पश्चिम महाराष्ट्रातलं प्रवेशद्वार मानलं जातं। मी धाराशिव जिल्ह्यातला याच गावातून कळंबमधून जवळपास 200 ते 250 दिंड्या या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात आणि आता हीच लगबग जी आहे जी जाण्याची ती वारकऱ्यांची वाढताना दिसत आहे। या एका मागून एक दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील। 6 तारखेला एकादशी आहे, त्याच अनुषंगानं अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने ही गती जी आहे विठुरायाच्या भेटीची आज जी आहे ती वारकऱ्यांना लागलेली दिसताना आपल्याला दिसत आहे। सागर जाधवसह बालाजी निलफड, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।